महाराज की जय। 14 वर्षापासून बारागाडीचा कार्यक्रम बजरंगपुऱ्यातला बंद होता, आज सुरुवात आहे, काय सांगाल? बारागाड्या हा उत्सव अनेक शतकापासून बजरंगपुरा या भागात हा उत्सव करच्या दिवशी म्हणजे श्रावण मास संपल्यानंतरच्या करच्या जो कर येते त्या दिवशी हा सण बऱ्याच वर्षापासून बजरंगपुरा या भागात साजरा केला जात होता। आमच्याच भागातील भगत दत्तू गणपत सोडणे हे त्या वेळेला 12 गोळ्या त्या ठिकाणी पळत होते, परंतु 2009ला एक दुर्दैवी घटना झाली आणि त्या दुर्दैवी घटनेनंतर एक संवेदना म्हणून त्या नंतरच्या एक साधारणतः 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही 12 गाळ्या ओढण्याच्या संदर्भात कोणताही विचार केला नाही किंवा त्या ओढल्या गेल्या नाही। फक्त काय जी विधिवत पूजा असेल ते भगत त्यांच्या घरी ती पूजा करत असत, परंतु नवीन पिढीला आणि नवीन जे जनरेशन आता येत आहे त्या जनरेशनला या आपल्या परंपरा या आपल्या संस्कृती कळायला पाहिजे आणि या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन व्हायला पाहिजे। त्यासाठी आज जी नवीन पिढी होती त्या नवीन पिढीच्या आग्रहास्तव हा उत्सव या ठिकाणी पुनश्च बजरंगपुरा भागातील हनुमान व्यायामशाळा व तरुण मित्र मंडळ बजरंगपुरा यांच्या वतीने या ठिकाणी साजरा केला जात आहे। विशेष म्हणजे हा उत्सव याच्या अगोदर 14 वर्षाच्या अगोदर अनेक शतकं बजरंगपुरा भागामध्ये एका सुतार गल्लीपासून तर खंडेराव मंदिरापर्यंत त्या 12 गाड्या ओढल्या जायच्या, परंतु आता नवीन बांधकाम झाल्यामुळे त्या भागामध्ये रस्ता अरुंद झालेला आहे आणि अशा अरुंद रस्त्यामध्ये 12 गाड्या ओढणं हे धोक्याचं होऊ शकतं आणि त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने आता त्या मार्गात बदल करून आम्ही नवीन मार्ग प्रशासनाकडे नवीन मार्गाची मागणी केली आणि हा नवीन मार्ग जामनेर पोलीस स्टेशनच्या समोरील भुसावळ चौक बुल्लीपासून सोना पेट्रोलियमपर्यंत आता हा नवीन मार्ग या ठिकाणी राहणार आहे। संध्याकाळी ठीक 6 वाजता या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि या 12 गाड्या जे ओढतात ते दत्तू गणपत सोडणे हे या ठिकाणी 12 गाड्या ओढणार आहेत आणि त्यांना सर्वच हनुमान व्यायामशाळा तरुण मित्र मंडळ आणि शहरातील अनेक जी मंडळं आहेत ती मंडळं या ठिकाणी सहकार्य करणार आहेत। खरं म्हणजे 12 गाड्या उत्सव हा शेतकऱ्यांचा, श्रमकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि आपली संस्कृती जोपासणारा हा एक सण आहे आणि या सणामध्ये 12 गाड्या ओढण्या ही एक कला असून त्या कलेच्या अंतर्गत त्याला अध्यात्म याची जोड लावूनच ही या 12 गाड्या या ठिकाणी ओढल्या जातात आणि 12 गाड्या ओढण्यासाठी भगत हे आपल्या सर्व ताकदीनिशी ते ओढत असताना त्याला सर्वच ज्येष्ठ जी तरुण मंडळी असते ती सर्व त्यांना मदत करीत असतात आणि मी या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आणि शहरवासियांना विनंती करतो की आपण या 12 गाड्या उत्सवाचा अवश्य लाभ घ्यावा आणि अवश्य या सहभागामध्ये या महोत्सवात आपण सहभागी व्हावं आणि आमची मंडळाकडून सर्वांना विनंती आहे की कोणी 12 गाड्यामध्ये बसत असेल तर त्याने आपल्या जोखमीवर त्या ठिकाणी बसावे आणि 12 गाड्या ओढत असताना कोणी बेशिस्तपणा करू नये किंवा कोणी व्यसन करून दारू पिऊन किंवा कोणत्याही अन्य मार्गाने येऊन याच्यामध्ये बेशिस्तपणा करून याला गालबोट लागेल त्याचा प्रयत्न करू नये हे त्यावेळी सांगतो। जय खंडेराव।